नमस्कार. आज शेवटी एक आनंदाची गोड बातमी आपल्याला आली आहे. तर आज आपल्या पोरीला बाळ झालेत 2. आई होणं एवढं सोपं नाही, कारण तो इतका प्रवास कठीण असतो. त्याच्यामध्ये म्हणजे आईचं खूप बघायला गेलं तर शारीरिक, मानसिक खूप त्रास होऊन जातो. तर ह्या गोष्टीमध्ये आहे ना, बघायला गेलं तर खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात आईला. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं एक आपण बोलतो, ऐकतो. कारण आईशिवाय हे जग अधूर आहे. तसं बघायला गेलं तर आई म्हणजे एक अथांग सागर असतो. निस्वार्थ वात्सल्य असतं. करुणा ईश्वराचं रूप मानतो आपण आईला. बाळाला जन्म देणारी आई, आयुष्यभर काळजी करणारी, काळजी घेणारी मायेची सावली असते आपली. आणि आईला आपण आपला पहिला गुरु पण मानतो. भले आई प्राण्याची असो किंवा माणसाची असो, आई ती आईच असते. आई शब्द हा 2 शब्दांचा एक बनलेला आहे. ते म्हणजे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचं रूपच आई असतं. आई म्हणजे काय? आई म्हणजे निस्वार्थ प्रेम, जी कधीही स्वतःचा विचार न करता मुलाचा विचार करते, मुलाचं संगोपन करते. आपण तिला पहिला गुरु मानतो. प्रत्येक गोष्ट आपण आईला बघून शिकतो. प्रत्येक गोष्ट आई आपल्याला शिकवत असते. माऊली पण म्हणतो आपण आईला. जननी म्हणतो, माता म्हणतो, आई म्हणतो. म्हणजे प्रत्येक शब्दानं आईला संबोधलं जातं. आणि आता तसं बघितलं तर आपल्या ह्या पोरीला खूप त्रास सहन करावा लागला. हे प्रत्येक आईला ह्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. हे काय सांगण्याची गरज नाही आहे. प्रत्येकाला माहिती आहे, कारण प्रत्येकजण या गोष्टी तून गेलेला असतो. खूप काही गोष्टीचा आपण पाहतो, म्हणजे प्राणी असो किंवा मानव असो. आता मांजरांना पिल्लं होताना खूप काय तीव्र वेदना असतात. वेदना सहन कराव्या लागतात. श्वास घेताना त्रास होतो त्याला. खूप काही गोष्टी आहेत. पण अशा वेळेला आहे ना, आपण त्यांच्यासोबत राहणं खूप गरजेचं असतं. चला ठीक आहे, आपल्या घरात आहे म्हणून आपण आज तिच्यासोबत आहेत. परंतु जे रस्त्यावरती मांजर असतात किंवा प्राणी असतात, त्यांना प्रत्येकालाच हे गोष्टी प्रेम भेटतं असं नाही आहे. त्यांना खूप काही गोष्टीला सामोरं जावं लागतं. आता लोक बोलतात की मांजर अपशकुन आहे किंवा मांजर घरात असल्याने खूप काही गोष्टी अनर्थ होतो. अशा म्हणजे खूप काय असे अंधश्रद्धा आहेत. आम्हाला तर त्या गोष्टीचं कधीच काय वाटलं नाही. आम्ही कधीच त्या गोष्टीवरती विचार पण करत नाही आणि असा गैरसमज मनामध्ये ठेवत पण नाही आम्ही. जसं हे पिल्लं घरामध्ये जन्माला आलेत, पहिल्या पण हे ब्राह्मणीचं 3रं बाळंतपण आहे आमच्या घरामध्ये. तर आम्हाला कुठंच असं वाटलं नाही की यार मांजर हे अपशकुन असते. हे मांजरांना एक लोकांनी लावलेला कलंक आहे की बाबा मांजर घरात असलेलं चांगलं नसतं. जन्माला पिल्लं घातल्यानंतर चांगलं नसतं. उलटं असं मानलं जातं की मांजर हे लक्ष्मीचं वाहन मानलं जातं आणि शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार जर बघितलं
धार्मिक मान्यतेनुसार जर बघितलं आपण, तर मांजराला हे एक पवित्र मानलं जातं आणि घरात पिल्लं देणं हे खूप पवित्र मानलं जातं. हे वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं गेलेलं आहे. जर आणि हे पण बोललं गेलं आहे की मांजर जी जागा निवडते पिल्लं घालायला ती अशी पवित्र असते, असं पण वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे. त्यानंतर जिथं मांजर पिल्लू घालते ती एक विश्वासाची जागा निवडते. स्वतःहून विश्वासाची जागा निवडली जाते, असं आहे. आणि मांजरीने जर घरामध्ये पिल्लं घातले तर ते लक्ष्मीच्या आगमनाचे एक लक्षण मानलं जातं त्या गोष्टीमध्ये. मांजर घरात असल्यावरती वाईट शक्तीपासून संरक्षण केलं जातं. वाईट शक्तीला एक घराच्या आसपास भटकू देत नाही, असं एक पहिलं लिहिलेलं आहे, पहिलं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता हा काळजी करणारा बाप बघा, पूर्ण डिलेवरी होईपर्यंत बापड्या तिथं बसू नये. म्हणजे एक बापाची जर आपण आईविषयीच काय गोष्टी सांगतो की महत्त्व सांगतो, पण त्याच्यामध्ये आहे ना खरा वाटा बापाचा असतो. कारण प्राणी असो, मानव असो, बाप असतो. त्याचं जरी तो दिसत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरती त्याला जे वाटणारं दुःख असतं तो व्यक्त करू शकत नाही. खूप काही गोष्टी आता लोक आम्हाला खूप बोलतात ना की घरात मांजर चांगलं नसतं किंवा काय नसतं. आम्हाला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही आहे. आम्ही त्या गोष्टीचा विचार पण करत नाही. आम्हाला एवढं माहिती की आपण आपल्या परीने प्राण्यांची सेवा करायची. चला ठीक आहे, काही कालांतराने आता आपण घरच्या प्राण्यांची सेवा करतो आहे, बाहेर दिसेल तिथं थोडी हेल्प करतो आहे आपण. परंतु बाहेर पण आम्हाला जेवढं करता येईल तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पुढे चालून काही चांगल्या गोष्टीच आपण प्राण्यांसाठी करणार आहोत. परंतु आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक माणसाने पण विचार केला पाहिजे की प्राणी हे अपशकुन नसतात. तर त्यांना अपशकुन बोलू नये, त्यांच्यावरती उगाच असं काहीतरी कलंक लावू नये. प्राणी घरात असलेला चांगलाच असतो. मांजराचा जर विचार केला तसं पाहिलं गेलं तर घरामध्ये आम्ही कधीच त्यांना असं प्राणी म्हणून वावरून देत नाही. त्यांना आपण स्वतःचे लेकरं म्हणूनच त्यांचा विचार केला जातो. पण प्राण्यांविषयी खूप काही अशा अफवा आहेत. कोणी आता वाईट कमेंट करतं, कोणी काय पण वाईट कमेंट करतं की दिखावा करतात असं तसं. चला ठीक आहे, काय थोड्या क्षणापुरता दिखावा म्हणा, पण आम्हाला माहिती आहे दिखावा आहे की काय आहे की काय. आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही. जे आम्हाला चांगलं बोलतात त्यांचे धन्यवाद, जे वाईट बोलतात त्यांचे पण धन्यवाद. आम्ही कधीच असं प्राण्यांना वेगळं समजत नाही. कुठलाही प्राणी असो, प्रत्येकाची विचार करण्याची एक क्षमता वेगळी असते. त्यानुसार आम्ही सोडून देतो साऱ्या गोष्टी. आमचा हा शंभू भाऊ झाला आहे, मोठा भाऊ येतो. आणि हा एक आता पिल्लू एकच आपलं जे आहे. आता बाबड्या किती काळजी करतो, काय करतो हे पुढं दिसेल. कारण त्याची खूप ओढाताण होते. आता पिल्लांना सांभाळणं, पिल्लांची काळजी करणं, एक बाप म्हणून तो खूप खूप काय आता गोष्टी बजावत असतो याच्यामध्ये.
माझं एवढंच मत आहे सर्वांना, की मांजर हे अपशकुन नाही आहे. मांजरांना उगाच कलंक लावू नका. मांजरांवरती अ, मांजर असो किंवा कुत्रा, कुठलाही प्राणी असो, मी मांजर घरात आहे म्हणून मांजराविषयी बोलत नाही, पण कुठल्याही प्राण्यांना उगाच हाणू नका, मारू नका. वाटलं आपल्याला तर त्यांना थोडंसं खाऊ घाला, पण तुम्ही ते तुमच्या दारात आलेल्या प्राण्याला असं कधीच हुसकावून, काठीने मारून, असं करून कधी त्यांना नाराज करून बाहेर लावू नका. देवाने प्रत्येकाला जगण्याचा एक अधिकार दिला आहे. प्रत्येकाने त्या गोष्टीवरती, मला असं वाटतं की त्या गोष्टीवरती तुम्ही त्यांना पण जगू द्या, आपणही जगूया. थोडं प्राण्यांना थोडं जर खाऊ घातलं तर त्यात समाधान आपल्यालाच भेटणार आहे. जेवढा आम्हाला प्रयत्न करायचा तेवढा आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही पण प्रयत्न करा. पण प्लीज एक कृपा करून, कुठलाही प्राणी अपशकुन नसतो. आमचं एवढंच मत आहे की कुठल्याही प्राण्यांना अपशकुन बोलू नका. प्राणी म्हणजे देवाचं रूप असते. गाईला आपण माता मानतो. म्हणजे प्रत्येक प्राण्याला एक देवाने दिलेले एक छान उपमा आहे, दिलेला एक अधिकार आहे, जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुठल्याही प्राण्याला आणू नका, मारू नका. आमचे किंग बाबड्याच्या चॅनलकडून एवढीच एक विनंती आहे. बाकी आता एक खुशीची गोष्ट आहे, आनंदाची बातमी घरामध्ये की पिल्लं जन्माला आले. आम्ही खूप नशीबवान समजतो, कारण का तर हे यांच्यामुळे आम्ही खुश आहेत. ह्या बबड्या, ब्राउनी, शंभू, आता हे नवीन मेंबर वाढलेत अजून, तर यांच्यामुळे आम्ही खूप खुश असतो आणि खुश राहतो यांच्यामुळे. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचं जे प्रेम आहे, तुम्ही जे प्रेमाने आमच्याशी संवाद साधता, आम्हाला सजेशन देता, तुम्ही नवीन नवीन कल्पना, आमचं जिथं चुकतं तिथं तुम्ही सांगता, त्याबद्दल तुमचे पण सर्वांचे धन्यवाद. असेच आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करत राहा. जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्या हाताने प्राण्यांसाठी सत्कार्य करू. आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही पण पॉसिबल झालं तर प्राण्यांना थोडं खाऊ घाला. आमची एवढीच इच्छा आहे. बाकी तुम्हा सर्वांचे जे बबड्या, ब्राउनी, शंभू यांना आशीर्वाद देता, तर तुम्हाला सर्व उदंड आयुष्य, आरोग्य, देवाचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती राहो, हीच आमची एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे. बाकी एक गोड बातमी की बाबा, घरामध्ये आपल्या अजून घर पण येणार आहे. कारण का तर घरामध्ये आपले हे पोरं आता अजून खेळ वाढणार, अजून धावपळ वाढणार. तर सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.